प्रत्येकाचं अंतर व्यवस्थित आहे, तुम्ही किती सुंदर दिसताय, मी खरंच खूप आभारी आहे. मला खरं म्हणजे आपल्यावर परमेश्वराचे खूप चांगले आभार आहेत की परमेश्वराने आपल्याला अशी बुद्धी दिलेली आहे. याला काय कुठल्या गोष्टीची गरज आहे का? काहीच नाही आहे, है ना? त्या काही या ना समोर आहे. तुम्हीच फक्त एक वेगळ्या लागले, त्यांना माहीत नाही त्यांच्या पाठीमागे कोणी आहे का नाही म्हणून. When we connect with this true inner joy, we feel blessed with no reason. काही कारण लागत नाही आहे. आनंदी राहण्यासाठी काही कारण लागत नाही, आपण एकदम आनंदी होऊन जातो. Simply being alive, to gaze at the stars, appreciate the miracles of the life itself brings us happiness. प्रत्येक गोष्टीमधलं जे कुतूहल आहे, प्रत्येक गोष्टीमधलं जे सौंदर्य आहे, त्याचं जरी आपण कौतुक केलं, त्याच्याबद्दल जरी आपण ऋणनिर्देश केले, ग्रॅटिट्यूड फील केलं, तर आपल्या जीवनामध्ये खूप आनंद राहतो. वी रिअलाइज दॅट एव्हरीथिंग वी एक्सपिरियन्स इज अ गिफ्ट. आपण जे काही अनुभवतो आहे, आज समजा आपण जे काय आहे आज अनुभवतो, आपण ही आपल्यासाठी दिलेली एक देणगीच आहे, एक गिफ्ट आहे एक प्रकारची. दिवाळी ही आपल्या प्रकारची गिफ्टच आहे ना. ॲज वी मूव्ह ऑन टू दॅट प्लेस ऑफ ग्रॅटिट्यूड, नोटीस द वार्मथ, लव, कंपॅशन अँड सेन्स ऑफ कनेक्शन दॅट एंटर्स अवर हार्ट. ज्या वेळेला तुम्ही अनुभव करा, ज्या वेळेला आपण एखाद्याचे उपकार मानतो, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीबद्दल आपण खूपच अरे यार खरंच तुझ्यामुळे माझं आयुष्य खूप चांगलं झालं, तुझ्यामुळे मला जॉब मिळाला, तुझ्यामुळे माझं हे काम झालं, ज्या वेळेला आपण हे बोलतो ना त्यावेळेला तुम्ही बघा की आपण काय अनुभवतो, आतमध्ये आपल्याला किती आनंद निर्माण होत असतो, तो तुम्ही अनुभवातो. Find peace in knowing that there is a divine plan moving us forward on our evolutionary path. म्हणजे असं जाणवायला लागतं की हा परमेश्वरी एक चमत्कार आहे. आपण ज्यावेळेला आपल्या मनामध्ये अशा जेव्हा भावना येतात तेव्हा आपल्याला असं जाणवतं की खरंच एक परमेश्वराचा एक खूपच मोठा चमत्कार आहे की अशा पद्धतीच्या भावना माझ्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत. रिअलाइज द सीड ऑफ गुडनेस इन एव्हरी सिच्युएशन अँड एम्ब्रेस each moment of our life as an opportunity to evolve into more loving and thankful being. म्हणजे प्रत्येक सिच्युएशन जी आहे त्या सिच्युएशनमधनं काहीतरी आपण म्हणतात ना पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा, म्हणजेच गुडनेस. म्हणजे प्रत्येक गोष्टीमधनं काहीतरी चांगलं आपल्याला घेण्याची जर सवय असेल तर आपण त्याच्याबद्दल कसं राहू, कृतज्ञच राहू का नाही. आपण प्रत्येक गोष्टीचे उपकारच मानू, जे काही असेल, जसं काही असेल. एकदा का ती सवय पडली प्रत्येक गोष्टीचे उपकार मानण्याची की आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण एवढे येतात, एवढे येतील की आपल्याला असं ते प्रत्येक गोष्ट एक आश्चर्याचा धक्का वाटेल. मिरॅकल्स, आश्चर्य. थिंक ऑफ द मेनी थिंग्स इन अवर लाईव्ह दॅट वी अप्रिशिएट. टेकिंग स्टॉप ऑफ अवर लाईव्स मेनी गिफ्ट्स अँड एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड विल क्लिअर द वे फॉर इवन ग्रेटर अबंडन्स टू फ्लो इन अवर लाईफ. ज्यावेळेला आपण अशा पद्धतीचा अनुभव करतो, अनुभूती करतो, एकमेकाबद्दलचे उपकार मानतो, एकमेकाबद्दलचा आभार व्यक्त करतो, त्यावेळेला कळत नकळत परमेश्वरही अशी व्यवस्था आहे की आणखी अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात येण्यासाठी एक रस्ता तयार होतो, आपल्याला माहीत नाही आहे. जसं म्हणतात ना की पैशाकडे पैसा येतो, आनंदाकडे आनंद येतो, दुःखाकडे दुःख येतो. दुःखी एखादं माणूस असले की त्यावर आणखी एक बॉम्ब पडतो, दुसरा पडतो, तिसरा पडतो सारखे. तर हे काय, हे जो काय एक रस्ता तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तयार केला का की त्या रस्त्याने ह्या सगळ्या गोष्टी येत राहतात. मग आपण जर आनंदासाठी किंवा एखाद्या गोष्टीला कौतुक करण्यासाठी, अप्रिशिएट करण्यासाठी जर आपण सारखं जर आपल्या मनामध्ये कोणाबद्दल जर अप्रिशिएशन असेल तर आपल्याला पण अप्रिशिएशन सगळ्या प्रत्येक गोष्टीत मिळत जातं. बाय गिविंग थँक्स फॉर ऑल दॅट वी हॅव अँड कमिटिंग टू लिव्हिंग आवर लाईफ इन टू डीप अप्रिशिएशन, अबंडन्स इज सर्टन टू फ्लो टू अस अँड दॅट इज द अट्रॅक्टिव्ह पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. तेव्हा आपल्याला ही सवयच पडते कोणाचे उपकार मानायची, आभार मानायची. म्हणजे आपल्याला तसे प्रसंग सारखे सारखे आपल्या आयुष्यामध्ये येतात. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं कौतुक करता, एखाद्या व्यक्तीची स्तुती करता, एखाद्या व्यक्तीबद्दलचे उपकार मानता, तर त्याच्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये अशाच उपकार मानण्यासारख्या, कौतुक करण्यासारख्या गोष्टी सतत घडत राहतात. एकाकडनं नाही अनेकांकडं घडत राहतात. प्रत्येक गोष्टीकडनं त्या घडत राहतात. चला,
ओम वर्धनम नमा. आय नरिश द युनिवर्स अँड द युनिवर्स नरिशेस मी. मी या पृथ्वी तलावाची किंवा या निसर्गाची सेवा करतो आणि निसर्गही माझी तशीच सेवा करते. ओम शांती. छान. आता तुमच्यासोबत काय बोलावं म्हटलं, आज सकाळचं मेडिटेशन तुमच्यासोबत शेअर करावं की ज्याच्यामुळे खूप आनंद मिळतो. बाकी ह्या जे काय आपलं रुटीन काम आहेत, आनंद आहे, जे काय आपण एवढं कष्ट करतो आहे, रात्रंदिवस कामामध्ये गुंतलेला असतो, बरेचसे विचार असतात, बरेचसे अडचणी असतात, कौटुंबिक अडचणी, कंपनीच्या लेवलवरच्या अडचणी, कामामधल्या त्रुटी, है ना, हा भाग हा सारखा चालतच राहणार. त्याच्याबद्दल आपण फक्त आग्रही एवढंच राहणं की मी आणखी अलाईन कसं होईल, मी आणखी मला माझ्याकडनं कमीत कमी चुका कशा होतील, मी आणखी कसं इम्प्रूव्ह होईल, मला आणखी कसं शिकायला मिळेल. आणि परमेश्वर कृपेने जेव्हा जेव्हा असा काही प्रसंग येतो ना, इथे आलं ना, मला खूप शांत वाटतं. आणि असं वाटतं की ह्या परमेश्वराचा एक चमत्कारच आहे. एखाद्या कंपनीला अशा पद्धतीचं बुद्धी सुचणे आणि त्या कंपनीमधल्या सगळ्यांनी ती आयडिया उचलून धरणे आणि अशा पद्धतीची वास्तू तयार होणे, जिथे आपण शांतपणे येऊन बसू शकतो, बोलू शकतो, एकमेकाचं कौतुक करू शकतो, काहीतरी शिकू शकतो. हे खरंच किती मोठं किती देवाचे उपकार मानावे. बऱ्याच ठिकाणी एकाच ठिकाणी 10 लोक 12 लोक पण आपण उभे राहू शकत नाही. तिथे मग आपल्याला, कारण ज्या गोष्टी जशा पद्धतीने व्हायला पाहिजे, आज आपण एवढे सगळे शांतपणे इथे बसतो आहे, एकमेकाला आपण ऐकतो आहे किंवा एकमेकाच्या मनामध्ये एकमेकाबद्दल एक कृतज्ञता भावना किंवा प्रेम निर्माण होतं आहे का? कारण आपण शांत आहोत, आपल्याजवळ आपली जागा आहे बसायला. धक्काबुक्की करायची गरज आहे का? रस्त्यावर उभं राहायची गरज आहे का? आपल्याला शांतपणे आपल्याला इथनं कोणी उठवणार आहे का? एक तास जास्त झालं कोणी पैसे मागणार आहे का? नाही ना. किती मोठे देवाचे उपकार म्हणायला पाहिजे आपण. तर काउंट युअर ब्लेसिंग म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी घटना आहेत, कितीतरी गोष्टी आहेत की त्याच्याबद्दल आपण आयुष्यभर ऋणी राहिलं तरी त्या न संपणार आहेत. चला, थँक्यू. आणखी माझ्याकडनं काही बोलून घ्यायचं, काही कोणाला तुम्हाला असं वाटतं की मी कुठल्या गोष्टीवर बोलावं, तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर काही हरकत नाही. 5-7 मिनटं. रघुवीर, काही विचारू शकतं तुमच्या मनात आलं, मी प्रयत्न करेन. घरी जाऊ द्या लवकर दिवाळीचं. इथे कोण कोण राहणार जर हात वर करा. बापरे, आपण सगळेजण इथेच आहोत. मी पण यावेळेला दिवाळीला इथेच आहे. वहिनी भाऊ इथेच आहेत, म्हणजे आमची पंढरी वगैरे सगळे जे काही सणवार त्यांच्या पायाचेच आहेत, म्हणजे जिथे असतील तिथेच आमचे सण. आणि त्यातल्या त्यात तुमच्यासोबत राहायला मिळते, आणखी काय पाहिजे. म्हणजे आशीर्वाद तर पाहिजेत, पण अर्थार्जन पण पाहिजे की ज्याच्यामुळे आपली लिव्हिंग चालू शकेल, आपल्या गरजा पूर्ण होऊ शकतील, आहे ना. काय बोलायचं कोणाला? पुढच्या याला जाऊया आपण. थँक्यू. थँक्यू.